संदेशजी तुकाराम घरत 2000 रुपये, श्री प्रकाश गुरव 500 रुपये, श्री राजेश थळे भैरोळे 1000, श्री अनिलजी जाधव मुशेद 5000, श्री संतोषजी रुत चोरंडे 5000, श्री निलेशजी शिंदे 500, श्री अशोकजी नाईक चोरंडे 10,000 रुपये, श्री वासिमजी कुर सोगाव 20,000 रुपये, श्री प्राजक्ता प्रसन्न खडपे सरपंच सातिर्जे ग्रामपंचायत 11,000 रुपये, श्री उत्तम यशवंत राऊत 10,000 रुपये, श्री दिनेश सुभाष राऊत 2001 रुपये. या सगळ्यांना मी नक्कीच धन्यवाद देतोय. या सर्वांना मी नक्कीच धन्यवाद देतोय की आपल्या दानशूरती सलाम करतोय. धन्यवाद हरोडे सर. महामुकाबला आहे. मैदानामध्ये पुन्हा एकदा ओमकार हरपाल याची बॅटिंग बघायला प्रेक्षकांची गर्दी वाढली आहे. नॉन स्ट्राईकला सूरज पाटील. पहिला चेंडू ओमकार हरपाल. चेंडू जाते वाईड. सुरुवात झालेली आहे या षटकाची वाईडनं. आणि जो गोलंदाज आहे तो आहे दिनेश पाटील. चांगला अनुभवी गोलंदाज आहे. पण ओमकार हरपाल समोर यावेळेस पाहतोय आपण ओमकार हरपालला पायचीत बाद दिल्याचं स्पष्ट झालेलं आहे. आणि ओमकार हरपाल बॅक टू द पॅव्हिलियन. रंकांडी रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. एक इनिंग त्याने 48 धावांची खेळला. पण आता मात्र नशीब त्याच्यावरती रुसलंय आणि त्याला सुद्धा फसावं लागलंय आणि मैदानातून ओमकार हरपालला शून्यावरती परतावं लागलं. पण सूरज पाटील नावाचं अलिबागचं ब्रह्मास्त्र, ऑलराऊंडर ब्रह्मास्त्र मैदानामध्ये अजून उपस्थित आहे. आणि त्याच्या जोडीला शिरुविक पेझारीचा हा अष्टपैलू खेळाडू मैदानात पोहोचतोय. आता मात्र रणनीती बदलावी लागेल. कारण आपला फलंदाज, आक्रमक फलंदाज ज्याने आजचा दिवस गाजवला आणि मैदानामधून धुमाकूळ घातला आणि गोलंदाजांची चांगली पिटाई केली, असा जो फलंदाज ओमकार हरपाल अतिशय पटकन आऊट झाला. शून्यावरती आऊट झाला. हे त्यांच्याकरता वाईट झालं कोळगाव टीम करता. कारण जरी शिरुविक आणि सूरज पाटील हे चांगले फलंदाज असले तरी पण ओमकार हरपालचं मैदानात अधिक वेळ टिकणं राहणं हे त्या टीमसाठी गरजेचं होतं. पण काळ वेळ आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दगाफटका देत असतं हे पाहायला मिळते मैदानात. शिरुविकचा फटका प्रेक्षकांकडे गेलाय. डिक्लेअर स्वरूपाची धाव फलकावरती आली आहे. ही धाव आहे, दुसरी धाव आहे. टोटल 2 धावा झाल्यात. सुरुवात मात्र एकदम या सामन्याची सनसनाटी झालेली आहे. ओमकार हरपालला आऊट केल्यामुळे त्यांच्या कॅम्पमध्ये थोडासा सन्नाटा पसरलाय. कारण बॅट्समनच त्या टाईपचा होता आऊट झालेला. यावेळेस थोडासा आखूड टप्प्याचा अनएक्सपेक्टेड बाउन्स झालेला, यष्टिरक्षकांनी अडवलेला आणि फलंदाजाला त्या चेंडूवरती काहीच करण्याची मुभा प्राप्त न झालेला असा हा चेंडू संपलाय. तो गोलंदाज दिनेश पाटीलचा. धावसंख्या फक्त 2. हा चेंडू मात्र पुन्हा मारला जातोय प्रेक्षकांच्या दिशेनं. धाव एकच येते. आज क्रिकेटमधली गणित तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची दिसून येत आहेत. कधी आपण बलवान असतो तर कधी आपलं बलवानपद प्रतिस्पर्धी संघ काढून घेत असतात. टेन्शन तर सारखं भरलेलंच आहे. काय घुटना टेक तमाशा देख. चेंडू या वेळेस आपण पाहतोय. क्या बात है. क्षेत्रामध्ये साहिल सुनील म्हात्रे, मॅन फ्रॉम झिराड अर्थात गावदेवी झिराडचा हा प्लेयर आहे आणि त्याने
छान कॅच पकडली आणि शिरुविकला बाद केलं. त्यामुळे पुन्हा टेन्शन वाढीस लागलंय आणि ओमकार हरपाल नंतर शिरुविक सुद्धा मैदान सोडून डगआउटला परतला. पण मित्रांनो, विशाल म्हात्रे ज्यानं आज गोलंदाजीमध्ये आपला प्रभाव सर्वाधिक दाखवला, पण आता मैदानात फलंदाजीचा उपक्रम राबवायचा आहे. कुठेही तुम्हाला हिरो बनायचा मौका नियती देत असते. विशाल म्हात्रेचा सुद्धा कॅच उडाला आणि गोलंदाजात यश. डीजे दिनेश पाटीलने सुद्धा आज कारनामा भरलेली गोलंदाजी केली आहे आणि त्यांनी या षटकामध्ये नामवंत फलंदाज ओमकार हरपाल, तदनंतर शिरुविक आणि त्यानंतर विशाल अशा 3 फलंदाजांना बाद करून चमत्कार दाखवलाय आणि आपल्या बॉलिंगचं स्किल परफॉर्मन्स वरच्या लेवलचा केलाय तो गोलंदाज दिनेश पाटीलनं. 3 धावा 3 विकेट आणि फलंदाजांची कमर तोड अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. आणि आता राजू मामांचा चिरंजीव सुरेंद्र म्हात्रे मैदानात नॉन स्ट्राईकला उतरलाय. स्ट्राईकवर अलिबागचा तुफान अष्टपैलू सूरज पाटील स्ट्राईकवर. गोलंदाज हरेश पाटील गोलंदाजीच्या मार करून धावायला सुरुवात करतोय. राईट आर्म राऊंड विकेट. सूरज पाटील सुद्धा चकतोय. चेंडूची लाईन आणि लेंथ कमाल दर्जाची होती आपण पाहतो हरेश पाटील कडून. चांगल्या फलंदाजासमोर चांगला चेंडू आणि सर्वोत्तम परफॉर्मन्स गोलंदाज हरेश पाटीलचा. डॉट बॉलने सुरुवात. क्या बात है. बेस्ट वर्सेस बेस्ट असंच चाललंय मैदानात सध्या. सूरज पाटीलने जोरात तडाखा दिलाय फिल्डरच्या हातात आणि हरेशला प्राप्त झाली विकेट. डीजे मित्रांनो, लाखातून खाक आणि खाकातून लाख निर्माण करता येतात त्या क्रिकेटमध्ये. आणि अस्त्याचं नसतं या क्रिकेटमध्ये कसं उद्ध्वस्त होतं ते या क्रिकेटमध्ये आपण आत्ता पाहिलंय. कारण 4 विकेट आणि धाव फलकावरती नाम मात्र 3 धावा आल्यात. त्यामुळे संकटाची चाहूल फलंदाजी करणाऱ्या टीमवरती आपल्याला आलेली पाहायला मिळते कोळगाववरती. पण अजून फलंदाजी बाकी आहे आणि आमची उमेद आम्ही अजून हारलेलो नाही आहे असं त्यांच्या बॅटिंगमध्ये आपण पाहणार आहोत. मैदानात पोहोचलाय रुपेश म्हात्रे. संयमानं खेळलाय. त्याला माहिती आहे आपल्या 4 विकेट लवकर गेल्यात, पण आपल्याला संयम नाही दाखवला आणि मध्येच अटॅक नाही केला तर मॅच वाचवणं आपल्याला जड जाईल. आणि याच इराद्यानं रुपेश म्हात्रेला मैदानात मधल्या फळीत उतरवलंय. मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून त्याला उतरवलंय. आणि हा एक फलंदाज असा आहे ज्याने अलिबाग तालुक्यात नाझीम गुल्लीसारख्या वेगवान बॉलरला पहिला षटकार मारलाय. तो आहे रुपेश. यावेळेला सुरेंद्रचा फटका पाहतोय. धावफलकावरती 1 धाव फक्त वाढती आहे. 1-1 धावेनं गोलंदाजी करणारा संघ काय अडचणीत येत नाही आहे, कारण त्याने आतापर्यंत 4 विकेटची फार मोठी कमाई केलेली आहे. ही कमाई त्यांना या स्पर्धेमध्ये टिकवेल, पुढे घेऊन जाईल आणि बक्षीस पात्र फेरीपर्यंत त्यांना पोचवेल असं सुद्धा शक्यता आहे. फटका पाहतोय आपण रुपेश म्हात्रेचा तंत्रशुद्ध फटका. फिल्डिंग चांगली होते. धाव फक्त 1च वाढती आहे. सिंगल वरतीच टीम अजून निर्भर राहिली आहे आणि धाव फलकाची प्रगती 6 धावांची आहे. काय बॉलिंग केली आहे, काय परफॉर्मन्स आहे. फॅन्टास्टिक परफॉर्मन्स. पहिलं तर दिनेश पाटील 3 धावा 3 विकेट आणि हरेश पाटीलने या सामन्यात भन्नाट बॉलिंग केली आहे. क्या बात आहे. सुरेंद्र म्हात्रेचा धीमा फटका. नो डाऊट त्याला काय धोका नाही आहे कॅच होण्याचा, कारण क्षेत्ररक्षक दूर उभे होते आणि ते चेंडूपर्यंत पोचायला अवधी सापडला नाही आणि त्याचा फायदा घेताना
सिंगल धाव अशा प्रकारे प्राप्त केली. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. या षटकात 4 धावा आणि एक महत्त्वाची विकेट प्राप्त केली हरेश पाटीलने. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत 7 आणि विकेट जर पाहिल्या तर 4 गेल्यात. मोठ्या विकेट प्राप्त केल्यात. मोठ्या विकेटची कमाई केली आहे ती गोलंदाज दिनेशने 3 आणि हरेशनं 1 असं आपण पाहिलं. आता त्यांचं तिसरं ब्रह्मास्त्र अनिकेत मोकल. दिवस गाजवला या पठ्ठ्यानं. अख्ख्या दिवसामध्ये पाहिलं तर अंतिम षटक म्हणजे डेथ ओव्हरमध्ये त्याने बॉलिंग कशी करावी याचं प्रात्यक्षिक मैदानात दाखवलंय. तो आहे अनिकेत मोकल. समोर सुरेंद्र म्हात्रे ऑन स्ट्राईक एंड तयार. फुलटस करायचा प्रयत्न. चेंडू डीप स्क्वेअर लागला आणि चेंडू गेला पुला खालून 4 धावांकरता डीजे. बुलेट वेगानं गेलेला चौकार क्षेत्ररक्षकाला मात्र अडवता आला नाही आणि त्या कारणाने चौकाराची मोहोर या चेंडूवर लागली ती सुरेंद्र म्हात्रेकडून. सुरेंद्र राजूमामा म्हात्रे कोळगावचे लेजेंडरी क्रिकेटर राजूमामांचे चिरंजीव आहेत ते. यावेळेस फटका लागलाय. विकेट किपर मात्र त्यामागे धावला परंतु त्याच्या कक्षेबाहेर चेंडू होता. कॅच पकडता आला नाही आणि सुरेंद्रला 1 धाव अगदी सहजगत्या प्राप्त झाली. काय का होईना धावसंख्या आता वाढते. 12 धावा आल्यात. जिथे संकटांची मालिका चालू होती तिथून धावा थोड्या यायला लागल्यात असं सुद्धा चित्र पाहायला मिळते. थोडंसं अल्टीपल्टी आपण ग्रामीण भाषेत बोलायचं तर थोडं झालंय या सामन्याचं चित्र. यावेळेस मोठ्या फटक्याचा प्रयत्न रुपेश म्हात्रेंचा अनसक्सेसफुल. गोलंदाजाची कमाल पाहायला मिळते. डॉट बॉल आणखीन पाहायला मिळतोय. कारण कधी डाव तुमचा कधी आमचा, कधी तुमचा मोठा फटका तर कधी आमची विकेट असं मैदानामध्ये चालू आहे सध्याच्या घडीला. काय क्रिकेट चाललंय. 12 धावा. यावेळेस धीमा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. पंच सांगतायत वाईड आहे चेंडू. धीमा केला पण लाईन नियंत्रण गमावलं आणि पंचाने इशारा वाईडचा केला. धावसंख्या 13 झाली आहे. 4-13 या मैदानात माणकेश्वर कोळगाव. प्रतिस्पर्धी टीम साई झिराड ब मैदानामध्ये प्रतिस्पर्ध्यांच्या नाकी दम आणण्याचा प्रयत्न करते. कारण ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजांना माघारी परतवलं ते खरंच गोलंदाजीचं सर्वोत्तम स्किल मैदानात त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे सध्याच्या घडीला. परत एकदा चकवा देणाऱ्या चेंडूला नंबर नसतो. कोणताही चेंडू तुम्हाला चौकार देऊ शकतो, षटकार देऊ शकतो आणि चकवा सुद्धा देऊ शकतो. काही भरोसा नाही क्रिकेटचा मित्रांनो, काही भरोसा नाही. 2 चेंडू शिल्लक आहेत. काय बॉलिंग केली आहे. टाईट बॉलिंग. 1 चौकार फक्त खाल्लाय. यावेळेस चेंडू धीम्या गतीचा फसवा चेंडू, फलंदाजाचा अंत बघणारा चेंडू आणि वार्षिक परीक्षेत गणिताचा पेपर कसा सोडवायचा असा प्रश्न उपस्थित करणारा हा भन्नाट चेंडू. अंतिम चेंडू बाकी आहे. धावसंख्या फक्त 13. क्या तेरा क्या मेरा, कुछ नहीं लेकर जाओगे म्हणतात ना ते खरं आहे. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात ना तसं थोडंसं झालेलं आहे. कारण ज्या प्रकारे धावा येत नव्हत्या. पंच धावा 2 का तुम्ही सांगाल ते 1च धाव. कारण सेकंड रनसाठी फलंदाज धावले तेव्हा रनआउट झाले आणि 1च धाव धावफलकावरती जमावट झाली आहे. धावसंख्या झाली आहे 14 आणि विजयाकरता 15 धावांची गरज आहे. 5 धावांचा रन रेट ठेवायचा आहे. पण मित्रांनो, जेवढी धावसंख्या कमी तेवढी मॅच यासिन सर रफ अँड टफ होते. आपण आजवर पाहिलंय. पण इथे काय घडणार ते मात्र जाणून घेऊया. कारण चांगले गोलंदाज बनाम चांगले फलंदाज यांच्यामधलं द्वंद्व रंगणार आणि घेऊन चलतो यासिन मर्चंट यांच्याकडे. ओव्हर टू यू यासिन सर. थँक्यू.
आणि सर्वांसाठी एक खुश खबर, श्रीलंका विरुद्ध भारत असा जो सामना रंगलाय त्याच्यामध्ये विराट कोहलीने पुन्हा एकदा शतक ठोकलंय. लागोपाठ या सिरीजमध्ये या 4 सामन्यांमध्ये त्यांनी 3 षटकं ठोकलीत. एका शतकासाठी 71 षटकं झाल्यानंतर 3 वर्ष विराट कोहलीला वाट पाहावी लागली होती, परंतु आता मात्र या एकाच महिन्यामध्ये 3 षटकं त्याच्या बॅटमधून आली. पहिल्या ODIमध्ये 113, दुसऱ्या ODIमध्ये 113, तिसऱ्या ODIमध्ये फक्त 4 धावांवरती तो बाद झाला आणि आता मात्र या चौथ्या ODIमध्ये सुद्धा त्यांनी 150 प्लस धावा केलेल्या आहेत नाबाद आणि हे 74वं त्याचं शतक. यासिन सर काही मिनिटासाठी थांबवतो. आपण काल उद्घाटन सोहळ्याच्या वेळी अजितदादांच्या संकल्पनेतून आलेली अतिशय एक सुंदर संकल्पना की पंचक्रोशीतील अशा मान्यवरांचा यथोचित सन्मान, या सन्मान मूर्तींमध्ये काल ज्यांचं नाव होतं ते आज या ठिकाणी त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. आदरणीय सन्माननीय ज्यांनी श्री क्लासेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देऊन त्यांच्या पायावर उभं केले असे आदरणीय सन्माननीय श्री संतोष राऊत सर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आदरणीय श्री संतोष राऊत सर. ओवर टू यासिन सर. धन्यवाद. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं जहां पे 3 ओवर का मुकाबला होगा. शिरोविक गेंदबाजी के मार्क पर और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है दिनेश पाटिल. नॉन स्ट्राइक के एंड पर अनिकेत मोगल एज आइकॉन के रूप में ये दोनों भी खिलाड़ी खेलते हुए, और शिरोविक भी एज आइकॉन के रूप में. अब यहाँ पे शिरोविक की कसौटी होगी, उनका इम्तिहान होगा. राइट आर्म ओवर द विकेट. पहली गेंद जड़ में डाल दिया था मगर उससे फ्लिक किया था. फ्लिक ऑफ द रिस्ट हमें देखने को मिली. अपने कलाई को मोड़ते हुए उस गेंद को फाइनले की दिशा में खेला था. डिक्लेयर जोन में गेंद 1 रन के लिए. मात्र 15 रन यहाँ पे जीत मुकम्मल करने के लिए ज़रूरी है. 18 गेंदों में 15 रन. पहली गेंद पर इस 1 रन के साथ दिनेश ने अपना खाता खोला और अपनी टीम का भी खोला. शुरू फिर से एक बार. जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को लपेटा है सूरज पाटिल. थोड़ा सा फंबल हुए डीप मिड विकेट की दिशा में, उसका फायदा उठाया दिनेश पाटिल ने. देखते देखते 2 रन तो मुकम्मल कर लिया और तीसरे रन के लिए भी दौड़ पड़े और ये 3 रन भी मुकम्मल और 4 रन भी मुकम्मल. यहाँ पे पहली मर्तबा इस प्रतियोगिता में इस मैदान पर दूसरा रन लेना बहुत ही मुश्किल, जहां पे 4 रन दौड़कर पूरे कर लिए हैं. जरा जोरदार तालियां होनी चाहिए मेरे दोस्त. होते हैं ये हमें मालूम नहीं होता, ना ही उनकी जानकारी होती है, मगर देखिए जब भी उनका खेल यहाँ पे लाजवाब हमें देखने को मिलता है तब हम उन्हें अप्रिशिएट भी करते हैं और कंधे पे उठा के लेते हैं. मगर आज देखिए इन्होंने यहाँ पे एक उदाहरण सेट किया है कि किस तरह से रनों को चुराया जाता है. जो यहाँ पे छोटे बच्चे या युवा खिलाड़ी इस मैच को देख रहे हैं उनके लिए सीख लेने वाली ये बात होगी. शुरूवीक फिर से एक बार ऑफ कटर गेंद थी, उसे नटराज पोज में आकर दिनेश ने मोड़ दिया था बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में. हालांकि वहां के फील्डर गोविंदा एक तेजी के साथ उस गेंद तक पहुंचे, मगर तब तक दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ 1 रन मुकम्मल कर लिया था. 6 रन बोर्ड पर लग चुके हैं. 3 गेंदें अब तक डाली जा चुकी हैं. अभी भी 3 गेंदें इस ओवर की आना बाकी है. कुल मिला के जीतने के लिए मात्र 15 रनों की ज़रूरत है. क्या यहाँ पे फिर से एक बार कोई ट्विस्ट देखने को मिलेगा? क्या यहाँ पे मेडन ओवर हमें देखने को मिलेगा? क्या लगातार 2-3 विकेट यहाँ पे चटकाएंगे?
कुछ भी हो सकता है। जी हाँ, हवा में गेंद जरूर थी मगर तकदीर वाले रहे। इस मर्तबा नो मैंस लैंड में गेंद, मिडान खाली था। शॉट मिड विकेट की दिशा में सूरज पाटिल जरूर तैनात है मगर ये गेंद मिडान की दिशा में चली गई थी। लॉन्ग के फील्डर अभिषेक खातू जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार एक रन चुरा लिया और रनों की संख्या को पहुंचा दिया है 7 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। जी हाँ, जोरदार फिर से एक बार लपेटा है ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को। मुंबई क्रिकेट में, मुंबई भाषा में इसे लपेटा कहते हैं क्योंकि मुंबई के सारे खिलाड़ी तकरीबन इसी तरह से बल्लेबाजी करते हैं। मुंबई में मैदान हालांकि बहुत शॉर्ट होते हैं, पीछे की तरफ डिक्लेयर जोन होता है और इसी वजह से स्क्वायर लेग पर खेलने की उनकी आदत होती है और इसी वजह से स्क्वायर लेग में यहाँ पे भी खेलने की कोशिश इन बल्लेबाजों की। जी हाँ, ऑप्शन के बाहर ललचाया था मगर शॉर्ट कवर में फील्डर तैनात है विशाल के रूप में, सीधा फील्डर के हाथों में और इसी के साथ पहले ओवर की समाप्ति। 8 रन बोर्ड पर लग चुके हैं। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 7 रनों की ज़रूरत। बल्लेबाज दिनेश और अनिकेत दोनों भी बल्लेबाजों ने यहाँ पे समझ लिया है कि ये मैच हम आसानी के साथ जीत सकते हैं। जल्दबाजी करने की कोई ज़रूरत नहीं है क्योंकि अक्सर हम ये स्लोगन पढ़ते हैं जब भी हाईवे से या किसी रोड से चलते हैं, अति घाई संकटात नहीं, यह अक्सर हम सुनते रहते हैं। 8 रन बोर्ड पर लग चुके हैं। अब यहाँ पे सोच में डूबे हुए हैं कि इन बल्लेबाजों को किस तरह से रोका जाए। शायद सूरज पाटिल के ऊपर भरोसा किया है क्योंकि सूरज पाटिल चमत्कार कर सकते हैं क्योंकि उनकी उंगलियों में जादू है और कभी भी मैच का रुख बदलने की क्षमता रखते हैं। इस खिलाड़ी ने खानाओं के मैदान पर जब 6 रनों की ज़रूरत थी, एक ओवर में 5 रनों की ज़रूरत थी, 6 गेंदों में 5 रन, तब इस खिलाड़ी ने अपनी टीम को जीत दिलाई थी। वही खिलाड़ी सूरज पाटिल लास्ट ईयर आप सभी ने देखा होगा आईपीएल में सर्वश्रेष्ठ खिलाड़ी के रूप में वो सोल्ड हुए थे, सबसे महंगे खिलाड़ी रहे थे वही सूरज पाटिल। हालांकि प्रोफेशन से इंजीनियर है और उनका दिमाग बहुत ही शातिर है, बहुत ही चाणक्य खिलाड़ी है, बहुत ही होशियार खिलाड़ी है और आज फिर से एक बार उनकी कलात्मक सोच और बहुत ही ज़बरदस्त गेंदबाजी की ज़रूरत। ये देखिए जादू भरी गेंद, फ्लाइटेड गेंद थी, हवा में लहराती हुई, थोड़ी देर के लिए ज़रूर हवा में लहराती हुई गेंद देखिए, उसे स्क्वायर लेग की दिशा में स्विप करने की कोशिश कर रहे थे मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। दिनेश पाटिल यहाँ पे बिंदी गेंद खेल चुके हैं, हालांकि एक चौका, कुल मिला के 7 रन बनाकर स्ट्राइक एंड पर। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, रन लेना चाहा, थोड़ी सी झटपटाहट यहाँ पे नजर आ रही है। रन के लिए देखिए कितनी भूख नजर आ रही है। एक एक रन कितना कीमती है, एक एक रन कितना मौल्यवान है क्योंकि ये एक एक रन आपको फाइनल में प्रवेश करने के लिए साबित कर सकता है और इसी वजह से एक एक रन बहुत ही कीमती है। पहले 2 गेंदों में बल्लेबाजों के ऊपर अंकुश लगाया है, बल्लेबाजों के ऊपर बड़े स्ट्रोक के लिए महरूम किया है। जी हाँ, इस पर दबा उल्टे हाथ से, जब सीधे उंगली से घी नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है। यहां पे उन्होंने अपने बल्ले को तिरछा किया और खेल दिया डी पॉइंट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। जरूरत दिनेश फिर से एक बार। जी हाँ, देखिए मात्र उस गेंद को ढकेला स्क्वायर लेग की दिशा में और 1 रन मुकम्मल करते हुए जीत की मोहर लगाई। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। साई चिराग बी फाइनल में प्रवेश कर चुकी है। जरा जोरदार तालियां होनी चाहिए साई चिराग बी। चलिए हम टॉस करेंगे।
त्यांनी बाद केलं. वेलकम दिनेश, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि आमच्या मंडळाच्या वतीनं मी विनंती करणार आहे सन्माननीय अध्यक्ष